जगातील सर्वात मोठे आश्चर्य. शिरूर घोडनदी कल्किदत्त मंदिर पाषाणवाडी येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीमद भगवद गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे स्पष्टीकरण श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी महाग्रंथ लिहून जगात पहिला क्रमांक मिळविला. तपशील: श्रीमद भगवद गीता 700 श्लोक, ज्ञानेश्वरी 9013 श्लोक, तर श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी 1,85,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख श्लोकांचे महाकाव्य लिहिले आहे. 2 भाग प्रसिद्ध झाले असून पुढील भाग प्रसिद्ध आर्थिक मदत आल्यावर होतील. यांची वेदांवरील प्रवचने आणि भगवान कल्किदत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृतगवळणी यूट्यूबवर पहा. साधक हो, आपले महाराज पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती अर्थात भगवान कल्की यांचे वेदांवरील संशोधन वेदमंत्र रक्तगट हे 8/8/1960 पासून सर्व समाजासाठी उपलब्ध असून लाखो भाविकांना याचा फायदा झाला आहे, होत आहे आणि पुढेही होणार आहे. हेच संशोधन महाराजांच्या प्रवचनाद्वारे आपण व्हॉट्सअप, यूट्यूब व फेसबुकवर संपूर्ण जगासाठी उपलब्ध करून देत आहोत. आतापर्यंत प्रवचनाचे जवळजवळ 150 भाग यूट्यूबवर उपलब्ध होत आहेत. यामध्ये कल्किदत्त अवतार कार्य आणि कली संपविणे, कल्किदत्त अवतार कार्य आणि नवीन शरीर बनविणे, कल्किदत्त अवतार कार्य, ब्रह्मयान मार्ग आणि मायायान मार्ग इत्यादी महत्त्वाचे विषय आहेत. तरी साधकांनी याचा लाभ घ्यावा, महाराजांच्या वेदांवरील संशोधनाचा अभ्यास करावा व स्वानुभव घ्यावा. ही माहिती जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वंशोवंशी पोहोचवा. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वांनी दररोज हा मंत्र म्हणणे आवश्यक आहे. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णशुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयन योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. सनातन वैदिक विश्वधर्म, विश्व हिंदू धर्म यांचा प्रमुख मुख्य देव परमेश्वर जो आहे तो श्रीवत्सवक्षा भगवंत. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूर्मि विश्ववृत्या दशांगुलम. शिरू संबल ग्रामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमृत प्रपातु परमात्मा धर्मवन कृतावतारः. वा ओम वा वासुदेव भगवती हृदय स्थिते. आता परमात्मा ज्याचं हृदय पवित्र आहे तेथे येऊन राहतो. सगळं इत्थंभूत जगाचं ज्ञान होण्यासाठी हा परमात्मा आपला प्रसन्न झाला तर आपला उचित काळ होईल. आता याच्या पूर्वीचा काळ कसा होता, देवाचं नामस्मरण करा, या देवाला पाणी घाला, त्याची भक्ती करा, तसं इथं सांगितलं नाही. इथे एकच सांगितलंय की वासुदेवे भगवती सत्व मूर्तो हृदय स्थिते.
ज्याचं हृदय पवित्र असन त्याच्या हृदयात हा परमात्मा प्रवेश करणार आणि परमात्मा प्रवेश केल्यानंतर त्याचं कार्य सफल होणार जगामध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पूर्वी परावलंबी अभ्यास होता. आता आपण रामकृष्ण हरी म्हणतो, पण या ठिकाणी त्याचा अर्थ असा अर्थ आहे की भागवते हरी, वासुदेव हरी, हृदय स्थिती, वासुदेव हरी हृदय स्थिती. हा जो परमात्मा आपल्या हृदयात आला तर आपल्याला सुख होईल, हा इथं फार मोठा सिद्धांत मानलेला आहे. याला म्हणायचं ब्रह्मयान मार्ग. आता हा ब्रह्मयान मार्ग जो आहे आपला आजचा, कल्की दत्त अवतार कार्याने ब्रह्मयान मार्ग आणि मायान मार्ग असे 2 मार्ग सांगितलेले आहेत. आता या ठिकाणी आपण याचं आता आज विश्लेषण करणार आहोत. ब्रह्मयान मार्ग म्हणजे की ज्याला 84 लक्ष योनीचे फेरे चिकटत नाहीत, जो 84 लक्ष योनी ओलांडून परमेश्वराकडे जातो तो ब्रह्मयान मार्ग. आणि मायान मार्ग म्हणजे जो 84 लक्ष योनी सापडतो, गरुड पुराणाप्रमाणे ज्याला वागणं लागतं, गरुड पुराणात दिलेली माहिती म्हणून तो वेढे फेरे मारून मारून थकतो, तो मायान मार्ग. आता ब्रह्मयान मार्गामध्ये तुम्ही सरळ ज्या परमेश्वराकडे जात आहे. आता उदाहरण आपल्या गावात नदी वाहते, तुमच्या गावात नदी आहे का? आहे ना. कोणची? घोड नदी. कुठं जाती माहीत नाही, पण इथून आपल्या गावापाशी आहे. हे झाला मायान मार्ग. पण ही नदी बरोबर वाहत 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 बंगालच्या उपसागराला मिळते, म्हणजे हा झाला ब्रह्मयान मार्ग. कारण मूळ ठिकाणी जो परमेश्वर आहे तिथं निश्चित जायचं, ज्याचं ज्ञान आहे तो ब्रह्मयान मार्ग. आणि ज्याला जागेवर खुटून फिरून राहायचं, पुढं नाही मागं, कुठं निश्चित ठिकाणी जायचं नाही, आज निश्चित ज्ञान आहे तो मायान मार्ग. म्हणून तो जीव घुटमळून 84 लक्ष होऊन फिरतो. याच्याकरता सात्विक हृदय होण्याकरता सोमरस पिणे पाहिजे. ऊसाचा रस, नारळाचं पाणी, फळांचा रस, आमरस हे प्रमुख आहेत. मुळाचा मध, दही हे पण त्याला सांगितलेलं आहेत. आता याच्यामध्ये वेदामध्ये एक महत्वाची माहिती आज उपलब्ध झाली की गाईचं दुधातून जे तूप निघतं, हे तूप प्रत्यक्ष एक विशेष प्रकारच्या औषधाचं अमृत तयार होतं. म्हणजे बघा किती महत्वाचा मुद्दा सांगितला की आपला अमृत प्राप्ती करण्याकरता गाईच्या दुधाचं तूप आणि त्या तुपाची एक विशिष्ट अवस्था जर तुमच्या शरीरात तयार झाली तर त्यापासून अमृत तयार होतं. म्हणजे इतकं महत्वाचा मुद्दा गोमातेच्या दुधात आहे हे सांगितलं, उपलब्ध केलं. तर आपल्याला आज ब्रह्मयान मार्गात आपण जाणार आहोत, सुरू करणार आहोत. ब्रह्मयान मार्ग, भूतियान मार्ग, जादूटोणा करणे, भानामती, खाणं पिणं, दारू गांजा हे सगळं भूतियान मार्गामध्ये आले. पितृयान, आता भूतियान मार्गात जे महाराज असतील बघ, गांजा भरतात, दारू पितात, गांजा ओढून किंवा शाक्त धर्माच्या मार्गात, त्यांना ईश्वर प्राप्तीकडे जाण्याचा, वरच्या मार्गात जायचा अधिकार नाही. ते पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहेत. तसंच पितृयान मार्ग शाकाहारी, वरण भात आमटी, गुलाबजामू, पेढे, बर्फी खाणारे किंवा असे जे शाकाहारी आहेत जीव, ते पितृयान मार्ग आहे. त्या पितृयान मार्गामध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. ह्याच्या पुढचा आहे देवयान मार्ग. फळं खाऊन दूध पिऊन राहणे हा देवयान मार्ग. हा ब्रह्मयान मार्गाकडे निघाला. देवयान मार्गात आला का तो ब्रह्मयान मार्गाकडे चालला. म्हणजे त्याला, आणि हे जो बाकीचे मार्ग आहेत, पितृयान मार्ग, नंतर भूतियान मार्ग, हे सगळे मायायान मार्गातले आहेत. तर ब्रह्मयान मार्गात जे आहेत त्याच्याकडे जायचं आपल्याला. आणि ब्रह्मयान मार्ग हे चौथा मार्ग. आता इथून देवयान मार्गात आता आलो. आपल्या पुढचा ब्रह्मयान मार्ग हे चौथी. आपली धर्मगाची जी इथली शिरूरची कल्की दत्ताची ही ब्रह्मयान मार्गाची आहे. याच्यापेक्षा पुढं मार्ग ब्रह्मापर्यंत गेलं तर पुढं काही नाही, संपलं. म्हणजे
ब्रह्मापर्यंत, ब्रह्म ज्याचा कधी नाश होत नाही, ते काही जन्माला येत नाही, जिथं खरा परमेश्वर वास्तव करू ते ब्रह्म. ओम सहस्र शीर्षः सहस्राक्ष सहस्रपात समृत्या दशांगुलम हा परमात्मा. सगुण निर्गुण हा परमात्मा. हा परमात्मा कधी नष्ट होत नाही, कधी जन्मत नाही, कधी मरत नाही, आरंभ मध्ये शेवट नाही. जरी सगळं जग संपलं तर हा परमेश्वर जागेवरच आहे. पुन्हा जग निर्माण झालं तरी आहेच. म्हणजे या परमेश्वराकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण ब्रह्मांड मार्गातून चाललेलो आहोत. पण या मार्गात जेव्हा आपण जाणार नाही तेव्हा आपल्याला ब्रह्म माया मार्गात फिरावं लागेल, चक्रे मारावं लागेल, सारखे चक्र. पुनरपि जननम पुनर्जननी षट्रे शरणम. तर अशा दृष्टीने तुम्हाला पुन्हा 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 जन्म घ्यायचा जो मार्ग आहे तो गरुड पुराणात सांगितलं बघ. ही जन्म, कुत्र्या जन्म, मांजरा जन्म, डुकऱ्या जन्म, अमुक जन्म, हे पाप ते पाप ते पाप. याच्यामुळं तुम्ही धर्माचं जे शास्त्र आहे हे मायान मार्गातलं आहे. आणि मायान मार्गामुळं जी पुराणातील सगळी त्या दृष्टीने तुम्हाला इथे फेरे मारावं लागतात. आता आपलं जे संशोधन वेद मंत्र आणि रक्तगट त्याला सुद्धा पारंपरिक पद्धती आहे. याला सुद्धा संशोधनाचा मूळ पाया आहे, काल्पनिक नाही. भगवान शंकराला पार्वतीने विचारलं बाबा जग किती तत्वाचं आहे, हे आल्यामुळे एवढं मोठं जग सांभाळायचं कसं आपण. अकार त्यांनी सांगितलं ओम आकारश ब्रह्मा उकारश विष्णू मकारश रुद्रार्धमाज प्रकाशानाधा. एवढं म्हणजे 4 गट सांगितले, आकार उकार मकार अर्धमात्रा. मग त्यांनी सांगितलं बाबा हे 4 गट जे आहेत त्या 4 गट आहेत. आकार मात्रातला गणपती, उकार मात्रातला विष्णू, मकार मात्रातला शंकर, अर्ध मात्रातला सूर्यनारायण प्रकाश. त्या नादा म्हणजे त्याच्यातले जे स्वर तत्व आहेत त्याच्याला प्रकार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे नाद. म्हणजे याचे एवढे जे प्रकार आहेत एवढेच फक्त ब्रह्मयान मार्गातून वर येतात. आणि याच्या पलीकडे जे जातील ते माया मार्गात सापडून फेरे फेरे घालून घालून जेव्हा जमन ते वर नाही येणार, मिळायत तसेच राहणार. हा मायान मार्ग म्हणजे पोराचा पुरावा त्याला आहे, वेदात त्याला पुरावा आहे. हे गट म्हणजे काय आज शोधून काढले नाहीत, हे जगाच्या आरंभीपासून भगवान शंकराने पार्वतीला सांगितलेले गट आहेत. आकारस्य अकारश ब्रह्मा म्हणजे गणपती, उकारश विष्णू म्हणजे विष्णू भगवान महादेव विष्णू भगवान, मकारश रुद्रा म्हणजे भगवान शंकर, अर्धमात्राश प्रकाश म्हणजे सूर्यनारायण, नादा म्हणजे त्याचे उपमान पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आर्य पॉझिटिव्ह आर्य निगेटिव्ह असे म्हणजे पूर्वी काळामध्ये याचे भेद केलेले आहेत. हे 4 गट जे आहेत ते कुठून आले. ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्र याच्यातून हे 4 गट आलेले आहेत. मग जे जे ह्या गटातले आहेत मानव देव, आता उदाहरणार्थ गणपती तो मानव झाला म्हणजे मानव गणपती मानव रूपात आला. पुन्हा त्याच दिशेत ते प्रसन्न होऊन तो परत मूळ गणेश रूपात गेला, तिथून पुढे तो ब्रह्मांड मार्गात पुढे चालला. उकार मात्रातला विष्णू तो देव मानव रूपात आला, राम कृष्ण पुन्हा कार्य करून पुन्हा आपल्या मूळ स्थितीत पुन्हा ब्रह्मांड मार्गात मध्ये सहज चालला. त्याचप्रमाणे इथं भगवान शंकर मकार रुद्र म्हणजे भगवान शंकर अनेक अवतार घेतले, कार्य केलं, पुन्हा आपल्या मूळ मार्गातून तो तिथं चालला. अर्धमात्रात सूर्यनारायण आहे, रक्तगट हा मानव झाला. सूर्यातून मानव झाल्यानंतर त्या मानवाला सूर्यासारखे पण जेवढी सिद्धी ती प्राप्त ते घेऊन पुन्हा तो ब्रह्मांड मार्गाने मूळ ठिकाणी आलेला आहे. म्हणजे सहस्र शीर्षा पुरुषा इथं पोचल्याशिवाय ब्रह्ममार्ग पूर्ण होत नाही. आणि मायान मार्गामध्ये हे गट नाही, हे नाही. कारण याच्यामध्ये आकार उकार मकार अर्धमात्रा जर याच्यात असत्या तर यांना चक्र जन्म फेर घ्यावं लागलं नसते. तर मायान मार्गामध्ये याच्यामध्ये जीव आहेत,
हे जीव आहेत, देव नाहीत, जीव आहेत. माया आणि मार्गामध्ये सगळे जीव, त्यांना 84 लक्ष फेरीत पाप पुण्य झाडता द्यावं लागतं असं सांगितलेलं आहे. मग याच्यातून सुटण्याकरता आपल्याला काय करायला पाहिजे? आपण यातून सहज पुढे जाण्याकरता काय सांगितले? आता जगामध्ये राम, कृष्ण, हरी किंवा आपण गणपती, शंकर ही सगळ्या देवांची भक्ती करतो. तसं कलियुगामध्ये भक्ती करण्याकरता वासुदेवे भगवती सत्वहृदय स्थिते, परमेश्वर जेव्हा तुमच्या हृदयात येईल तेव्हाच तुम्हाला ब्रह्मयान मार्ग परमसुख खरं सुख मिळेल, तसं मिळणार नाही. निश्चित सांगितलेलं आहे. बघा किती महत्वाचा मुद्दा आहे. हा देव आला जन्माला, कृष्ण राम, त्याची तुम्ही भक्ती करताय, याचे सहवासात राहताय, तसं इथं सांगितलंच नाही. इथं प्रत्यक्ष राम व्हा, कृष्ण व्हा, विष्णू व्हा, गणपती व्हा, शंकर व्हा, अशा अवस्थेत या ठिकाणी हे ज्ञान सांगितलं. अद्वैत सिद्धांतापेक्षाही अतिशय सुंदर परिपूर्ण सांगितलं. म्हणजे कलियुगात माणसाने द्वैतवाद पाहायचा नाही, अद्वैत नाही, फक्त ब्रह्म वासुदेवे सत्वहृदय स्थित आहे. जे वासुदेव परमात्मा आहे व चिवक्षा भगवंत, ते ब्रह्म आपल्या शरीरात आल्याशिवाय आपला विकास होणार नाही आणि पूर्णत्व पुष्टी निर्माण होणार नाही. म्हणून मानव हा कलियुगामध्ये वास्तविक प्रत्यक्ष देव स्वरूप, गणेश स्वरूप, चार विभूती, गणपती, नंतर विष्णू, शंकर आणि सूर्यनारायण, हे चार विभूती इथं सांगितल्या ह्या भगवंताची आपल्या स्वतःच्या. आता व्यादा सूर्यच्या मध्ये शिवपुराणामध्ये या चार विभूती सांगितल्या. आकारश ब्रह्मा, उकारश विष्णू, मकारश रुद्रार्धमास प्रकाशानाधा. मग विष्णू पुराणात काय सांगितलं? प्रद्युम्नश वासुदेवाश्च संकर्षणश्च अनिरुद्धश्च. म्हणजे या ठिकाणी चार विभूती सांगितलं. म्हणजे कोणत्या? वासुदेवाच्या. प्रद्युम्न म्हणजे ये विरक्त गडाचा गणपती, प्रद्युम्न हा गणपती, वासुदेव इथं महाविष्णू, संकर्षण भगवान शंकर, अनिरुद्ध म्हणजे सूर्यनारायण प्रकाश, सूर्यनारायण अवतार. अशा दृष्टीने इथं ही रचना त्या सांगितलेली आहे. म्हणजे पारंपरिक. आता विज्ञानात काय सांगितलं? ये विरक्त गट म्हणजे आपल्या म्हणण्याप्रमाणे गणपती, वो रक्तगट विष्णू, ये म्हणजे शिव, बी म्हणजे सूर्याग्नी. मग याला पुरावा काय आपल्याकडं? आपण जेव्हा याचं संशोधन केलं 860 सालीपासून, तेव्हा ये विरक्त गटामध्ये गणपतीची सोंड किंवा गणपतीचे चिन्ह आढळलं. वो मध्ये सुदर्शन चक्र विष्णूचं आढळलं. ये मध्ये शिवलिंग आढळलं आणि बी मध्ये सूर्याग्नी चक्र आढळून आलं. म्हणजे सूक्ष्म केसापेक्षा बारीक चक्र अवस्था आहे. आणि म्हणून प्रत्येक मानवामध्ये हे चिन्ह आहेत, प्रत्येक प्राण्यामध्ये हे चिन्ह आहेत. ज्या प्राण्यामध्ये चिन्हांचा विकास होईल तो ब्रह्मज्ञान मार्गाने वर जाईन, ईश्वर प्राप्ती होईल. ज्याला ही चिन्हच माहीत नाही, नुसतं आडमुठासारखं भक्ती करतोय, त्याला वर स्वर्गात जाताना येताना माया मार्गामध्ये तो गोर फटून राहील. हा महत्वाचा मुद्दा. 84 लक्ष कोणाला मिळणार आहेत? 84 लक्ष कोणाला मिळणार आहेत? जे जीव आपलं स्वरूप जाणीत नाहीत किंवा परतंत्र स्वरूप जाणतात, मायावादात रमतात, ते जीव 84 लक्ष योनीत फेरे मारतात. पण ज्या जीवाला वासुदेव परमात्मा आपल्या हृदयात आलेला आहे आणि आपला आता पूर्ण विकास झालेला आहे, म्हणजे आलेला आहे म्हणजे आहेच. तुम्ही जन्मापूर्वी गणपती आहे, तोच गणपतीचं चिन्ह तुमच्या शरीरात आहे. तुम्ही गणेश स्वरूपात, विष्णू स्वरूपात, नंतर शिवस्वरूप, सूर्यनारायण स्वरूप, चार प्रकाशामध्ये तुम्ही आहात. या पद्धतीने तुमच्यामध्ये भगवंत वासुदेव समृद्ध स्थिती या चार स्थितीने तुमच्या हृदयामध्ये आहे. म्हणजे तुमचा गट समजा ये बी आहे, म्हणजे तुम्ही गणपती स्वरूप आहात.
ओवाला विष्णू स्वरूप, योवाला शिवस्वरूप, बिवाला सूर्य नारायण स्वरूप, अशा दृष्टीने हा विभूती गट आहे. मग तुमच्याकडे ये बी, मग गणपती, ओ विष्णू, ये शिव, बी म्हणजे सूर्यनारायण. त्याला पुरावा म्हणजे असा की ए बी रक्तगटामध्ये गणेश चिन्ह, ओ रक्तगटामध्ये सुदर्शन चक्र चिन्ह, बी गटामध्ये ए गटामध्ये शिवलिंग चिन्ह, बी गटामध्ये सूर्याग्नी चिन्ह आपल्याला संशोधन आढळून आला मला स्वतःला. त्यामुळं आपण हे संशोधन शास्त्रोक्त पद्धतीने समाजापुढं मांडलं. कोट्यावधी लोक आता याचा अभ्यास करतात ब्रह्मांड मार्गाचा, म्हणजे त्यांना 84 लक्ष होण्याचा फेरा नाही. शिवाय हे देव लोक आहे त्यांना 10वा 13वा काहीच नाही. कारण देवाचा 10वा 13वा होऊ शकत नाही, कारण ते अमर आहेत. तसं तुमचा जो परमात्मा आहे तो अमर आहे, त्याला 10वा 13वा नाही. आणि हे जी जीव आहेत मायावादी यांना 10वा 13वा आहे, कारण हे अज्ञान आहेत, यांना वर जाता येत नाही. आणि आपण स्वतःहून आपल्या शरीरातलं, तेव्हा तुम्हाला एका जन्मात मोक्ष मिळवायचा आहे म्हणून आपला गट तपासायचा. ये बी असं तर गणपती भक्ती करा, ओचा विष्णू, याचा शिवबीचा, सूर्यनारायण याची आपण भक्ती करा. माझ्याकडता या पद्धतीने सगळे शिक्षण विश्वधर्म ला बोर्ड युनिव्हर्सिटी आहे, त्या दृष्टीने हे कार्य चालवतो, आपण शिकवतो. VLB PhD या दृष्टीने हा अभ्यास केला जातो. हा एका मार्गातून एका जन्मात मोक्ष. 84 लक्ष पाप पुण्य. तुम्ही विचारलं पाप पुण्य चिकटात ते, मग पाप पुण्यामुळं आपल्याला चिकटतं याचा अर्थ असा आहे, सूर्यावर अंधार राहतो का? अजिबात नाही. तसं परमात्मा आपल्या हृदयामध्ये विभूती रूपाने आल्यानंतर आपला कुठला अंधार जीवावर राहणार नाही. म्हणजे आपल्या शरीरात पाप पुण्य काहीच नाही, पुण्यच. आणि ज्याच्या शरीरात परमात्मा वासुदेव अवतीर्ण होणार नाही, द्वैतवादात राहीन, त्याला हे 84 लक्ष योनीत फेरेतून देव मी वेगळा आहे. म्हणजे या ठिकाणी भागवत पुराणाच्या 12व्या स्कंदात 2ऱ्या अध्यायात 22वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये वासुदेव चतुर्दय स्थिती सांगितली. ही महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण उपदेश करताना जे फापलत चाललंय सगळे धर्माचं तत्वज्ञान फापलेलं आहे, त्या देवाला पण तुझ्यापाशी जे आहे ते पहिलं ओळख. भगवद्गीतेचा आत्मा अमर आहे, रामगीतेचा आत्मा अमर आहे, उपनिषदामध्ये आत्मा अमर आहे, ब्रह्म आहे. ब्रह्मपर्यंत ब्रह्म जाणल्यानंतर ब्रह्म जाणणं म्हणजे बुद्धी संपणे, जीवा संपे जीवपण, ज्ञान संपे ज्ञानपण, ध्यान संपे ध्यानपण, माया संपे मायापण. असं जी अवस्था होती तेव्हा एकम सज्ज आहे ते ब्रह्म आहे, म्हणजे परमेश्वर. आणि तो परमेश्वर आपण त्याच्याकडे जायचे म्हणून आपल्याला ब्रह्मांड मार्गातून 84 लक्ष योनीचा आपल्याला काही ताप नाही. आणि 84 लक्ष योनीचा आपल्याला ताप नाही म्हणून गटाप्रमाणे अभ्यास करतील त्यांना 84 लक्ष योनीचा त्रास नाही, किंवा त्याच्यापासून त्यांना त्रास नाही. ते ब्रह्मयोगी आहात. ब्रह्मयोग कृत त्रेता द्वापार कली या योगाचं त्यांना गणित करायची गरज नाही. पण जे जीव वासुदेव हृदयात येत नाही ज्यांच्या, म्हणजे कसे तरी भूतियान मार्ग देव पुत्र्यान मार्गामध्ये आहेत, त्यांना ईश्वर प्राप्तीचं कठीण आहे. म्हणून त्यांना मायावादामध्ये मायान मार्ग याच्यामध्ये काय फेरी 84 लक्ष सुटका त्यांची होणार नाही. जेव्हा त्यांना त्यांचं अज्ञान संपन यांचं, की वासुदेव आपल्या हृदयामध्ये आलाय, वासुदेव परमात्मा आपल्या हृदयात बसलेला आहे, तेव्हा आपलं अद्वैत सिद्धांत प्रगट होईल. पूर्णात पूर्ण जे आहे ते पूर्ण होईल. म्हणजे आपण पूर्णत्वाला पोचू, अर्धवट राहणार नाही. म्हणजे एका जन्मात आपला मोक्ष आहे, हा आपला सिद्धांत आहे. कलियुगामध्ये एका जन्मात मोक्ष मिळवायचं हे वेद मंत्र व्यक्तीकडे सिद्धांत आहे. आता याचा ग्रंथ कोणते? विश्वधर्म ला बोर्ड युनिव्हर्सिटी यांचे कायदा ग्रंथ वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. आणि कायदा निर्णय VCG वेद छंदो कार्डिगाम, वेद मंत्र आणि रक्तगट याच्यावर हे सिद्धांत मानला आहे. प्रत्यक्ष गप्पा मारल्या जात नाही. आता तुम्ही ब्रह्मांड मार्गात येणार का माया मार्गात जाणार याच्याकरता आता आपण पुढचं एक ऋचा म्हणून त्याच्यावर आपण निर्णय करू. ओम पवमान धेती ऋषिभिः संभृतं रसं
तस्मै सरस्वती दुहे क्षीरम सर्पे मधुदकम. जो भक्त पवमान सूक्ताचे किंवा ऋषींनी संग्रहित केलेल्या सारभूत मंत्रांचे अध्ययन परिपूर्ण पठण करीत असेल त्या भक्ताला विद्यादेवी सरस्वती दूध तूप मध व शुद्ध निर्जंतुक जल व सर्वांयुक्त व सुगंध जल या सर्वांयुक्त असे अन्नधान्य मिळवून देईन. ते प्राप्त करण्याचे व निर्माण करण्याचे शेतीविषयक ज्ञान व सामर्थ्य मिळवून हे देईन. आता शेती, आता याच्यामध्ये काय सांगितलं बा, नोकरी पाणी याच्यात नाही, शेती सांगली. शेती याचा अर्थ ज्वारी बाजरी गहू तांदूळ पिकवणे हा याचा अर्थ आहे. पण शेती म्हणजे आपलं शरीर एक शेत आहे. या शेतामध्ये सात्विक पीक आलं पाहिजे, हा खरा यातला मुख्य मार्ग आहे. शरीर हे शेत आहे. आता या शेतात जर समजा तण खायधन जर गवत उगवलं तर पीक काय येणार नाही, पीक झालं संपून गेलं तण खायधन. तसं तुमच्या शरीरात जर परमात्माचं वास्तव निर्माण झालंच नाही, तुम्ही करून घेतलं नाही, तर तुमच्या शरीरामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मच्छरी स्तन वाढणार आणि ते तुम्हाला खाऊन टाकणार. मग 84 लक्षित कवरे जन्म घ्या, कुत्र्या जन्मात डुकराचा माणसा कुठल्याच जन्मात जा, तुमची सुटका नाही. ज्या विद्वान लोकांना ज्या पंडितांना शास्त्र्यांना ज्यांना आपला गट काढलाय ना, आपल्या गटामध्ये कुठला देव आहे समजलंय, कुठली परमेश्वराची विभूती आपल्या शरीरात आहे, आपण कुठल्या विभूतीचे आहोत, त्यांना ब्रह्मन मार्गात एका जन्मात सुट्टी मिळणार आहे. त्यांना विद्यादेवी सरस्वती प्रसन्न होणार आहे. सर्व ऐश्वर्य संपन्न ज्ञान रिद्धी सिद्धी 64 कला अनंत कला आहेत. ही सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये 10,000 कोटी जीवपेशी आहेत. नंतर 100 अब्ज तंतू आहेत आणि 36,000 केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रात 1,000 तंतू आहे आणि ते प्रत्येक तंतू अनंत तंतू आहेत. हे सगळ्यामध्ये जे काय जेवढं ब्रह्मांडात त्या पिंडी ते ब्रह्मांडी ते पिंडी, हे सगळं ज्ञान आपल्या मानवी शरीराच्या शेतीत पिकत आहे. ते का ती वासुदेव सत्वहृदय स्थिते ब्रह्मन मार्गाचा परमात्मा आपल्या हृदयात येईल तेव्हा हे ज्ञान होणार, तेव्हा हे सगळं मिळणार. जोपर्यंत आपलं हे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण अज्ञान राहू, मायान मार्गात जाणार. म्हणजे आपण कायम जन्म घेत राहणार. किती वर्ष किती योग अवतार किती जाऊन जे आपली जन्माची खटखट गेलीच नाही. ज्या वेळी आता अनुवंशिक दोष आले, बघ तुमच्या पूर्वी किती जन्म झाले 10 लाख, तुमची आई 10 लाख, बाप 10 लाख, आजोबा पंजोबा 10 लाख, म्हणजे 50 लाख एवढे जन्म संस्कार तुमचे आले. ते कोणता देव तोडणार आहे, कुठला देव करणार आहे, काय करू शकत नाही. पण तुम्हाला जेव्हा ज्ञान होईल की आपले वासुदेव हृदय परमात्मा गणेश स्वरूप शरीरात आहे, विष्णू स्वरूप आहे, विष्णू शिव स्वरूप आहे आणि सूर्यनारायण स्वरूप आहे, तो आपल्याला या 84 अनंत जन्माचे जे अनुवंशिक आहेत ते पूर्णपणे संपली. पूर्ण पाप संपली, सगळं संपून गेलं. कारण का तुम्ही स्वतःचा देवरूप झालात. मानव हा प्रत्येक हिंदू धर्माचा जो वैदिक सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म जो आहे त्याचा प्रमुख देव आहे श्रीवत्स शिवाक्षा भगवान. त्याची जी विभूती आहे ती आपल्या शरीरात आलेली आहे. त्यामुळं आपण जीवनमुक्त विधेयमुक्त आत्मा असं अशा दृष्टीने आपला पूर्ण ज्ञान झालेलं आहे. म्हणजे आपण ब्रह्मज्ञान मार्गात एका जन्मात मोक्ष मिळवू शकतो, मिळवतोच आहे. कारण आपला स्वतःचा अस्तित्व कळलं का आपण म्हणजे गणेश स्वरूप, गणेश लोकात जाणार, विष्णू लोकात जाणार, शिव लोकात जाणार, सूर्य लोकात जाणार. तिथून पुढं मूळ जो परमेश्वर आहे सहस शीर्षा पुरुषा या परमेश्वराकडे जाणार आणि तिथून मग आपल्या ब्रह्मज्ञान मार्गाची सुटका म्हणजे पूर्ण ज्ञान होणार. अशा पायऱ्या आहेत. आणि इकडे जे मायावाद आहे, माया मार्ग जो आहे
त्या मार्गामध्ये हे ज्ञान आपल्याला होणार नाही. ह्या देवाची पूजा कर, त्या देवाची पूजा कर, याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, ह्या मूर्त्या पाड, दगडाची मूर्ती कर, त्याच्या पाया पड, याचं असं जे अज्ञान सगळं आहे, त्या अज्ञानामुळं आपण ईश्वर प्राप्ती करू शकत नाही. आणि पळापळी करून आपलं आयुष्य गेलेलं आहे. कोंबड्या काप, बकऱ्या काप, अमुक तमुक कर, सगळ्या याच्यामध्ये आहे. म्हणजे हे जे खाणं पिणं आहे, हे जी मानव जीव आहे, मानव आहे, त्या माणसाला मायान मार्गामध्ये 84 लक्ष येऊन फेऱ्या कव्हर मारायचं मार, तुला सुटका नाही. कारण तू त्या चक्रात सापडलेल्या खाण्यापिण्याच्या. आणि जो सोमरस पितोय, ज्याचं शरीर शुद्ध झालेलं आहे, हृदय, त्याच्या शरीरात परमात्मा वास्तू भगवत सत्वहृदय आलेला आहे, त्याला ज्ञान होणं सगळ्या जगाचं, बाकीचा होणार नाही. मग एका आता विचारला प्रश्न, मग हा कृष्ण रूपासारखा होईन का? हो, तेच होणार. कारण देवाने कोणाचा भेद केला नाही. कारण याच्यात सांगितलं बा, ओम अग्नुषी पौमाना पांजन्या पुरोहिता तमी महे महागम्याचा वायखन ऋषी. अग्निदेवता गायछन षडजा स्वर आहे. तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र सर्वांना ईश्वर प्राप्ती करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांचं आचरण सर्वापेक्षा श्रेष्ठ पाहिजे. मी तर फळ आणि दूध आलं, फळं खाऊन दूध सोमरस पिणे सर्वात श्रेष्ठ शुद्ध आचरण आलं. आणि सोमरस पिल्याशिवाय तो या 5 वर्णापेक्षा श्रेष्ठ ब्रह्ममय झाला. तो ब्रह्ममय. हे 5 वर्ग, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र, याच्या पलीकडे जो 5 वर्णाच्या पलीकडे 6वा वर्ण आहे, तो आहे ब्रह्मयान मार्गाचा वर्ग. त्या वर्गात आला. फळं खातो, दूध पिऊन राहतो. म्हणजे तो कुठल्या जाती समाजात जरी असला तरी ईश्वर प्राप्ती करण्याचा अधिकार आहे. तो ईश्वर पाहू शकतो, स्वतःचा आश्रय जाणू शकतो. आता वासुदेव सत्वहृदय स्थितीत यायचं म्हणजे आपल्या नेमकं काय होणार आहे? अर्जुनाला भगवान कृष्ण सांगितलं, तू योगी हो, म्हणजे माझं जे स्वरूप आहे, दिव्य स्वरूप दाखव, हे तू सुद्धा दाखवू शकशील. म्हणजे हे स्वरूप त्या जीवाला, त्या शरीरामध्ये त्या जीवाला प्राप्त होणार आहे. म्हणजे तो पूर्णत्व, इथंच पूर्ण त्याचा विकास होणार आहे. आणि असा पूर्ण विकास झाल्याशिवाय त्याला या जगातून सुटका नाही. अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मानलेला आहे की वासुदेव स्थिती आहे. मग याच्यामध्ये अनुवंशिक दोष, पूर्ण तुमची पूर्वी पाप पुण्य तर झटपट संपली, अजिबात राहत नाही. शिवा, शाप, तळतळ सगळं संपलं. आणि ज्या ठिकाणी तुम्ही ह्या मार्गात येणार नाही, शुद्ध शरीर ठेवणार नाही, त्यावेळेस तुम्हाला भूतियान मार्ग, पितृयान मार्ग याच्यामध्ये सारखे फेरे घालावं लागते. घे जन्म आला, कुत्र, मांजर, डुकर, काय असन ते जन्म तुम्हाला 84 योनीमध्ये घ्यावं लागतील. गरुड पुराणाप्रमाणे मायान मार्गामध्ये सतत जन्म घेऊन त्या जीवाचं काय होतंय माहिती मिळते. परंतु या ठिकाणी गरुड पुराणात जे महत्वाचं सांगितलं की जे ब्रह्मयान मार्गाने जातील त्यांना पुन्हा हे पुढचे जन्म नाहीत. अशा निर्णय वेदात जे सांगितलं. आता या ठिकाणी स्वरस्पती, आता हा जो रुची आहे ही आहे गायत्री मंत्र षडजा स्वराची. गायत्री मंत्राचे अक्षर 24 आहे. तेव्हा आता आपल्याला याच्यापासून फळप्राप्ती होईल का? आपण खरंच ब्रह्मांड मार्गाने चाललोय का? वासुदेव खरंच हृदयात आलाय का? याचा आपण आता प्रात्यक्षिक तपासणार आहोत. तुम्ही ईशीची काढा हृदयाचा आणि पहा, तुमचा हृदयाचा ईशी जर समजा 10 mm आला असेल, व्होल्टेज नंबर 1 हा जर 10 mm आला असेल तर वासुदेव परमात्मा तुमच्या हृदयामध्ये आलेला आहे. तो जर पाच mm आला असेल तर 50% ईश्वरी शक्ती, 50% नाही. आणि जर साधा 3 mm आला तर 30% शक्ती परमेश्वर आपल्या 70% नाही. म्हणजेच मायारूप शक्ती. आता याच्यामध्ये बघा कशी गडबड झाली की तुमच्या शरीरात जर 6 ते 10 mm तुमचा व्होल्टेज नंबर 1 आलेला आहे गायत्री छंदाचा, तर तुमच्याकडं वासुदेव हृदय स्थिती हा माझा मुद्दा आहे. 100% परमात्मा तुमच्या शरीरामध्ये हृदयामध्ये आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जगाचे इत्तमभूत ज्ञान होणार आहे. आणि दुसरा 5 mm आलं तर 50% भगवान परमात्मा तो वास्तव आपल्या शरीरात आलेला आहे.
आणि 50% आपल्याकडं मायायान मार्गाचे रहस्य म्हणजे माया शक्तीचा 50% आहे. म्हणजे आपण जो भरलेला आहोत गणित ब्रह्मयान मार्गात, गणित मायायान मार्गात, गणित ब्रह्मयान मार्गात, गणित मायायान मार्गात. माया मोठी, कोण म्हणून ब्रह्म मोठं, कोण माया मोठी, असं वादामध्येच तुमचं आयुष्य गेलेलं आहे आणि इथंच तुम्ही फेल झालेला आहात. जर आधी कोणी आलं नंबर व्होल्टेज नंबर आधी कोणी तर कधी हा खरे हाय देव आहे, मग थोडं नाही नाही काय कसले खरं आले असं म्हणणं निगेटिव्ह आलं तर तुम्ही देवच मानणार नाहीत. म्हणजे तुम्ही परिपूर्ण माया मार्गात गेले आणि तिथे फेरे मारणार. जीव अज्ञान राहिला इथं, त्या जीवाला पूर्ण ज्ञान होत नाही आणि त्यामुळं त्याचं विकास पूर्ण होत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज आपला विषय आहे कलिकेदत्त अवतार कार्य, ब्रह्मयान मार्ग आणि मायायान मार्ग या विषयावर आता बऱ्याच दिवसचा विषय चालणार आहे. आता याच्यामध्ये सोमरस पिणे हा ब्रह्मयान मार्गाचा मुख्य मुद्दा. सोमरस प्यायल्याशिवाय हृदय स्थिर सिद्ध शुद्ध होत नाही आणि ते झाल्यानंतरच मग आपल्याला ब्रह्मयान मार्गामध्ये प्रगती होणार आहे, तशी होणार नाही. मग आता हे ब्रह्मयान मार्गाचे सोमरस प्यायचा म्हणजे आपल्याला वेदामधले मंत्र आले पाहिजेत. कमीत कमी गायत्री मंत्र आला पाहिजे. ओम भुवम भुवम सोम अहम जनम तपम सत्यम ओम तत्सवितुवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा मंत्र आपण जेव्हा जपू, ऋषी देवता छंद आणि स्वर या पद्धतीचे आपण जेव्हा मंत्र जपू तेव्हा आपण ब्रह्मयान मार्गाने ईश्वराकडे चाललेलो आहोत. ब्रह्मयान मार्गातून आपल्याला 84 लक्षाचे फेरे नाहीत. पण जेव्हा आपण गायत्री मंत्र जपणार नाही, जेव्हा आपण वरकड इतर मंत्र जपू तेव्हा आपण मायायान मार्गामध्ये गुंतलेलो आहोत. इथं आपली फेरी होणार आहे, त्या चालणार आहेत वरकड मंत्र. आता बघा वरकड मंत्र म्हणजे कसे. ओम रामचंद्राय विद्महे दशरथ पुत्राय धीमहि तन्नो राम हा प्रचोदयात्. हा ब्रह्मयान मार्गाचा मंत्र. म्हणजे या ठिकाणी गायत्री छंद बरोबर उमटलेला आहे, त्यामुळं आपलं शरीर ब्रह्ममय झालेलं आहे. ब्रह्ममय शरीर होण्याकरता गायत्री मंत्र हा जपल्याशिवाय शरीर ब्रह्ममय होत नाही. आणि म्हणून आपण ब्रह्ममय झाल्यानंतर आपण परमेश्वर 84 लक्ष म्हणजे फेरे आपल्याला नाहीत. पण जे गायत्री मंत्र जपणार श्रीराम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम श्रीराम असं जर म्हणत बसलो तर आपल्याला मायायान मार्गातून सुटण्याकरता मार्ग सापडतो, पण त्यात आपण गुरफडतो. जन्मजन्मी देवा तुझीच सेवा, जन्मजन्म देवा तुझीच सेवा. हे कुठे येतं? ब्रह्मयान मार्गात येत. पण जन्मजन्मी तुझी सेवा नाही, काय नाही, मी माझा पाहून घेईन, काय होईन ते पाहिन, नशिबात येईन तसं, अशी जेव्हा आपल्या धारणा बनते तेव्हा तो मायायान मार्ग सुरू होतो आणि याच्यात गुरफडतो, जीव गुरफडून जातो. भगवान शंकर ध्यानस्थ बसले असतात, ते ब्रह्मयान मार्गातून वर चालतात आणि बाकी जीव शंकराचं आचरण करीत नाही किंवा त्यांचं स्मरण करीत नाहीत किंवा त्या मार्गात येत नाहीत, वाकड्या तिकड्या मार्गाने पळतात. म्हणून ते मायायान मार्गामध्ये चक्रेत फेरीत तो जीव सापडलेला आहे असं ज्ञान आहे. दुर्गा स्तुतीमध्ये याचं वर्णन आहे की जीव हा मायात गुंतलेला आहे, तो फिरतो आहे, हा माया मार्ग आहे. आणि शिव हा परमेश्वर ब्रह्मस्थितीत आहे, म्हणून तो ब्रह्मण मार्गात आहे, तो जीवनमुक्त आहे, त्याला कुठल्याही प्रकारची पीडा नाही असं आहे. आता आपण म्हणतो शंकर मसमाटात राहतो, सगळं शंकर कोण राहतो मसमाटात. बाबा त्या शंकर भक्ती करू नका, घरात आणू नका ते शिवलिंग, अरे ते अरे रे वाईट रे, देवाला घरात ठेवू नका, आपलं घर मसमाटा बनन. याचा अर्थ असा आहे, मसनवाटा म्हणजे भाषण, याचा अर्थ असा आहे ज्या वेळेला महाप्रलय होतो, काही राहत नाही, त्यावेळेला जगात पुत्र मांजरा कुठला जीव शिल्लक नाही राहतो, फक्त शिवलिंग आणि शिवलिंगामध्ये सगळे जीव राहतात. तो मसनवाटा म्हणजे जग आहे का कुठं, काय कोण एकटा भगवान शंकर आहे, बास झालं जग, म्हणजे तो मसनवाटा, ते मसान झालं.
म्हणजे पवित्र जिथं जिथं निर्मळ आहे, निर्गुण निराकार सगळं झालेलं आहे, तो मसन वाटा म्हटलेलं आहे. मसन आहे इथं माणसं पुरतात ते मसन वाटा लोकांचा गैरशब्द घेऊन भगवान शंकराच्या नावाला काळीमा लावलेली आहे. तुम्ही काळीमा, भगवान शंकराला काळीमा लावलेली आहे. तर भगवान शंकर जो आहे तो प्रलय काळामध्ये आपल्या शिवलिंगामध्ये भूर्भुवः स्वः महाजनतापं सत्यम, माय म्हणजे सगळी महापीठ शक्त्या आणि जारद वांडस हे जे सगळे 84 लक्ष येऊन आहेत, ह्या येऊनी शिवलिंगामध्ये महाप्रलयात राहतात शांत बसून. त्यावेळेला कुठं काय राहत नाही, फक्त एकटा शिवलिंगात बसतो. त्यावेळेला तो मसवाटा म्हणजे काही राहिलेलं नाही, निर्गुण निराकार झालं जग. पवित्र मंगलमय सत्यम शिवम सुंदरम अशी जी अवस्था आहे ते ब्रह्मण मार्ग आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही शंकराला मसवाडा राहता, इथं भूतात मिळत राहतो, भूतांचा राहता असं मानता, तेव्हा तुम्ही मायावादी आहात, माया या मार्गात सापडलेला आहेत. त्यामुळे तुम्हाला वर जाण्याचा अधिकार नाही. आता समजा आपलं शिवराज रामलिंग आहे, रामलिंग म्हणजे रामस्य रामलिंग, म्हणजे ईश्वर आणि लिंग हे दोन्ही एक रूप आहेत. हा ब्रह्मण मार्ग आहे आणि नुसतं शिवलिंग आहे आणि त्याची आपण पूजा करतोय. म्हणजे आपल्याला मायान मार्गात आपण आहोत. रामलिंगाय नम हा म्हणजे ब्रह्मण मार्ग झाला आणि लिंगायला म्हणजे हा माया मार्ग झाला. इथंच आपण गुंतून बसलेलो आहोत आणि बसलो पास. अशा दृष्टीने हा मार्ग महत्वाचा आहे. तो याच्यामध्ये सांगितलं, सरस्वती देवता प्रसन्न होण्याकरता तुम्हाला सोमरस प्यायला पाहिजे, सोमरस मिळवला पाहिजे. तेव्हा तुम्हाला रिद्धी सिद्धी ऐश्वर्य सगळं ह्या जन्मात मिळणार आहे. आणि कुठलाही दोष न लागताना तुम्ही रक्त म्हणजे आकार उकार मात्राच्या म्हणजे आकार रक्तकड्याप्रमाणे तुम्हाला ज्ञान होऊन तुम्ही मानव पर देव तो मानव, मानव तो देव, देव तो मानव, देव तो मानव, अशा फेऱ्यात तुम्हाला अशा दृष्टीने तुम्ही फिरणार. आता गणपतीने 8 कोटी एवढे अवतार घेतले, पण त्याचा कुठं दावा त्यारावा नाही, कारण तो देवरूप आहे. तसं तुमचं जेव्हा देवरूपात रूपांतर होईल तेव्हा तुम्हाला दावा त्यारावाची काय गरज नाही, काय पुढे क्रिया आहे तेव्हा ती. आणि जीवाचा मग दावा त्यारावा केला जातो, म्हणजे हा मायान मार्ग आहे. दावा केला, त्यारावा केला, पाणी घातलं, 40 केला, श्राद्ध घातलं, भक्ती केली, अमुक केली, तमुक केली, हे मायान मार्गातले लक्षण आहे. पण जर समजा तुम्हाला कळलं बा की वासुदेव स्वरूप हेच आपल्याला त्यामध्ये परमात्मा आहे, गणेश स्वरूप आहे, विष्णू स्वरूप आहे, शिव स्वरूप आहे, सूर्यनारायण स्वरूप आहे, म्हणजे या स्वरूपात कोणतरी एक अवस्था आपल्या शरीरात आहे. त्यामुळे आपल्याला हे जे 10वे 13वे जे आहेत याचे दोष नाही, पितृदोष नाही, कुठले दोष नाही. आपण सरळ परमेश्वराकडे जाऊन तिथं एकरूप होतो. म्हणजे आपण ब्रह्मण मार्गातून चाललेलो आहोत, श्रेष्ठ मार्ग. दत्तात्रय महाराज, याज्ञवल्क, कपिल म्हणून शुकवण हे ब्रह्मवेत्ते आहेत. आणि बाकीचे सगळे जे आहेत ते मायावादी आहेत. इथंच फिरायचं 84 लक्ष येऊन फिर, वरण खा, भात खा, वरण खा, भात खा, कोंबड्या खा, बकऱ्या खा, मांस खा, अमुक खा, दारू पे, गांजावर, इथंच राहा. तुम्ही महाराज जरी असले मोठे तरी स्वर्गात तुम्हाला प्रवेश नाही. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, जंगलात राहायचे, भांडाऱ्यात डोंगरात फळं खायचे. ते ब्रह्मण मार्गाने वर्गायचे. वारकरी संप्रदायाचा ज्ञानी मार्ग भगवद्गीतेचा हा ब्रह्मण मार्ग आहे. आणि या ब्रह्मण मार्गाने यायचा असेल तर भगवद्गीतेचा अभ्यास केला पाहिजे, वेदांचा अभ्यास केला पाहिजे, उपनिषदाचा अभ्यास केला पाहिजे. आणि पुराणात जे सांगितले त्याच्यातलं जे सत्य आहे ते शोधून ब्रह्मण मार्गातून वर आलो पाहिजे. नाही तिथंच लटकत बसलो आपण तर वर येऊ शकत नाही. 84 लोक फेरे आपले ठरलेले आहेत. तर आजचा जो विषय आपला तो ब्रह्मयान मार्ग आणि मायान मार्ग हे समजून घ्या. आणि हे जर तुम्हाला समजलं तर आपल्याला ईश्वर प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि एका जन्मात मोक्ष हा वेद म्हणजे रक्तकाढाने मिळू शकतो. आणि अनेक जन्मात मोक्ष मिळत नाही, तो वेद रक्तकाढाचा अभ्यास न केल्यामुळं तुम्हाला कधीच मिळणार नाही. हा महत्त्वाचा सिद्धांत आपण मानलेला आहे, संशोधन केलेलं आहे. आणि अनेकांना हा मार्गामधून
देवलोक प्राप्त झालेला आहे. ओम स्वयंभू ईश्वराजा श्रीरामवंतरेश्वर कलकीदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. त्रिऋषि अनुसया माता की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरिओम दत्त. ओम शांत शांत. साधक हो श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराजांची ही वेदांवरील प्रवचने अमूल्य असून भौतिक, दैविक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हरिओम दत्त.